सिल्वर हॉक्स गोवा घेते का? आणि सकाळी सत्रामध्ये मात्र मांडवी परिवार या संघासोबत खेळताना पराभूत झाले होते सिद्धिविनायक उसगाव आणि त्याचा मात्र कुठेतरी पलटवार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता सिद्धिविनायक उसगाव संघ खेळणार आहे. कुठल्या संघाच्या मेहनतीला यश मिळते, कुठला संघ पुढची चाल करतोय हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पण नक्कीच आता आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. tenniscricket.in च्या वतीने ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते यूट्यूब चॅनलवर. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज, रक्षक स्ट्राईकवर कृष्णा. यावेळेस इंडियर गली रिजनमधून क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा कमी पडलाय. पहिलाच कुठेतरी काळजाचा ठोका चुकला होता कॅप्टनच्या सिद्धिविनायक उसगावच्या, कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते झेलचीच्या सुरुवात बाद झाला होता. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय का हे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घटनाक्रम तुम्हाला पाहायला मिळाला, पण कुठेतरी आवाकाच्या बाहेर बॉल लँड झाला गली रिजनमध्ये, त्यामुळे एक निसटतं जीवनदान मिळालेलं आहे फलंदाज कृष्णाला. स्ट्राईकवर असेल आता थॉमस डायस. आढावा घेतोय पॉवर प्लेच्या षटका. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आढावा घेणं गरजेचं आहे. कुठल्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, जाऊ दिलंय, कुठलीच छिडकानी नाहीये. महत्वाचा मित्रांनो हा संयम, टेम्परामेंट देखील तितकाच गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हवा, मानसिकता तुमची पॉझिटिव्ह असायला हवी. शारीरिकदृष्ट्या खेळताय तुम्ही मान्य करतोय, पण मानसिकता देखील तितकीच सकारात्मक असणं गरजेचं आहे. धावसंख्या झाले 2 धावा. रक्षक ओव्हर द विकेट. यावेळेस राऊंड लेग्स जागा ओपन केली होती आणि यष्ट्यांचा वेध करणारा बॉल हाताळलेला आहे आणि थॉमस डायसने मात्र कहर वाजवला होता या स्पर्धेदरम्यान. तो कहर आता शांत झालाय. पहिला विकेट डाऊन होतोय सिद्धिविनायक उसगाव टीमचा. विकेट डाऊन. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा प्राइसलेस विकेट्स म्हणजेच काय विराट कोहली, सचिन तेंडुलकर अशा फलंदाज जेव्हा विकेट मिळते, तो आनंद जसा गोलंदाज व्यक्त करतात तसा आनंद त्या ठिकाणी रक्षकने व्यक्त केलाय. चांगला कमबॅक त्या ठिकाणी सिल्वर हॉक्स गोवा टीमचा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित ढेकळे डावकुरा फलंदाज असेल. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय रक्षक. धावसंख्या आहे 2. गती कमी केली होती, ड्राईव्ह केलं जात आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिल्वर हॉक्स गोवा टीम करते. महत्वाचं आहे मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये कुठल्या संघाला कमजोर समजू नका किंवा कुठल्या संघाला सामर्थ्यशाली समजू नका. तुमचा खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागणार नाही. तर पाहूया आता खेळ तर बदललाय, वेळ बदलते का या सामन्यामध्ये. सिल्वर हॉक्स टीमची यावेळेस मात्र फुल स्ट्रोक हाफ हँडेड पूल होता, तितकासा आत्मविश्वास प्रोडक्टिव्ह नाहीये. एक धाव मिळते डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एका धावेची वाढ, धावसंख्या 1 ने पुढे जाते, पोहोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावर. बऱ्यापैकी गोलंदाजी दाखवली आतापर्यंत रक्षकने. हात खुली करण्याची संधी मिळत नाहीये. तंतोतंत पिचिंग आणि खूप चांगलं व्हेरिएशन, स्पीड व्हेरिएशन म्हणा किंवा तुम्ही दिशेवरचं नियंत्रण म्हणा, सर्व काही व्यवस्थित रक्षकचं. पुन्हा एकदा बोध विकेटनं कृष्णासाठी. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्र निवडलं होतं फाईन लेग, पण मात्र बॉल खूप का हवेत राहिलाय. शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक मात्र गोल गोल फिरत राहिलाय आणि त्याला मात्र बॉलने हुलकावणी दिली. आणि सर्वात महत्वाचा विकेट जो होता, जो तुम्हाला मिळवायचा होता, संधी आली होती, पण मात्र झेल ड्रॉप जातोय आणि कुठला एकदा कृष्णा सातपुतेला या डावातलं दुसरं जीवनदान मिळते. या जीवनदानाचा फायदा उचलेल सिद्धिविनायक उसगाव. डोकेदुखी ठरेल सिल्वर हॉक्स गोवा संघासाठी, येणारा काळच ठरवेल. पुढचा सामना असणार आहे FM 11 आणि TKG क्रिकेटर्स. दोन्ही टीमने तयार राहायचंय. FM 11 आणि TKG क्रिकेटर. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर पोझिशन चांगली होती. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑन साईडला स्विंग करायचा होता, पुल करायचा होता. पवित्र्यामध्ये चूक झाली, बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, एज लागते. एसटीच्या आजूबाजूला बॉल मात्र घरंग होतोय, चांगला स्टॉप त्या ठिकाणी होतोय. आणि पहिले षटक नावावर राहिलं रक्षकच्या, ज्यामध्ये त्याने महत्वपूर्ण विकेट थॉमस डायसची मिळवलेली आहे. आणि आता संघाची चांगली पोझिशन या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे सिल्वर हॉक्स गोवाची. 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 4 सिद्धिविनायक उसगाव. चला वेळ घेऊ नका, कारण खेळ आणि वेळ खूप महत्वाचा आहे या टुर्नामेंटमध्ये. कारण वेळ आमच्याकडे संध्याकाळपर्यंतच आहे आणि या संध्याकाळच्या 17पर्यंत आम्हाला सर्व सामने
पाच पाच षटकांचे पूर्ण करायचे. जसे आम्ही काल प्रतिज्ञा घेतली होती की आम्ही सर्व सामने संघांना 5 षटकांचे खेळू, तुमचं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे शेवटपर्यंत प्रत्येक सामना हा आम्हाला 5-5 षटकांचा खेळता आला आणि त्याच सहकार्याची अपेक्षा आम्ही आज देखील ठेवून आहोत. तर प्लीज कोऑपरेट करा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय गोपाळ गौस. गोपाल छोटासा रनअप आहे पण मात्र पिचिंग आणि व्हेरिएशन प्रॉपर आतापर्यंत पाहायला मिळालंय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉडी रोल करून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला गेला. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा पडझडीमध्ये जाणवला. त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. वर बॉल आदळलेला आणि कृष्णा सातपुते पुन्हा एकदा नाराज आहे. काळ प्रत्येकाचा असतो पण मात्र आजच्या दिवसात वेळ कृष्णा सातपुतेची नाही आहे. गोपाल गौसने खूप चांगली सुरुवात या षटकाची केली. व्रिस्ट मोमेंट तुम्हाला पाहायला मिळाला. थोडंसं स्ट्रेट आर्म डिलिव्हरी आहे आणि त्यानंतर हलकंसं बाहेरचं वळण लेग ब्रेक बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यानंतर स्लॉक करायचा प्रयत्न होता कृष्णाचा. बॅटचा हलकासा संपर्क आणि त्यानंतर बॉल यष्टांवर जाऊन आदळलाय. प्लेड ऑनच्या स्वरूपात दुसरा आदरा बसतोय. सिद्धिविनायक उसगाव टीमला फक्त धावफलकावर 4 धावा आहेत. जो धावांचा वेग वाढवण्यासाठी धावांचा आलेख उंच करण्यासाठी ओळखले जातात ते 2 फलंदाज कृष्णा सातपुते आणि थॉमस डायस मात्र निराशाजनक अवस्थेमध्ये तंबूच्या दिशेने परत गेल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय ओमकार देसाई आणि याच वाघाची कुठेतरी वाट आपण पाहत होतो आणि तो वाघ आता येतोय. पाहूया तशा पद्धतीचा खेळ होईल का, कारण आतापर्यंत वचक बसले या सामन्यावर. सिल्वर हॉक्स गोवा संघाची जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत रक्षत आणि गोपालची. गोपाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना यावेळेस स्पिनला ओळखलं. विथ स्पिन खेळले. फुल स्ट्रोक खेचायचा होता ज्याचा मनपसंत स्ट्रोक तो आहे पण व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल आदळतोय त्यामुळेच मात्र हा फटका तितकासा आत्मविश्वासाचा जाणवला नाहीये. धावसंख्या जाते 1 ने पुढे पोहोचते 5 या आकड्यावर. सिंगल्स हे देखील तितकंच महत्वाचे आहेत. वेळ घालवण्यासाठी ह्या धावा देखील तितक्याच महत्वाच्या, कारण आताची जी वेळ आहे ती ठरते ती म्हणजेच सिल्वर हॉक्स गोवा टीमची. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या रक्षतने. त्यानंतर गोपाल गौसने पहिल्याच बॉलवर त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद केला. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. स्ट्राईकवर आता आढावा घेतोय सुमित ढेकळे सर्व क्षेत्ररक्षकांचा कुठल्या क्षेत्रात जास्तीत जास्त धावा मिळतील. राऊंड विकेट्सने बॉलिंग ट्रॅकवर गोपाल. फटका चांगला हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता. मिड ऑफला क्षेत्र उलट दिशेने जातोय. जजमेंट तर घेतलं होतं पण मात्र शेवटच्या क्षणावर आयसाईट डळमळीत झाली आणि त्यामुळे हा जो कॅच आहे तो कंप्लीट होऊ शकला नाहीये. पण 2 धावा नक्कीच मिळाल्या सिद्धिविनायक उसगाव टीमला. धावसंख्या झाली 2 गडी बाद 7 धावा. वाटलं होतं की पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पडेल, धावांचा रतीब घातला जाईल. थोडा चेंज आहे पुढच्या सामन्यामध्ये. नक्कीच या बॉलनंतर तुमच्यापर्यंत तो चेंज पोहोचवीन. हो हो ऑर्डर टर्न. जबरदस्त स्पिन अटॅक, स्पिन विथ बाउन्स. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी प्रत्येक बॉल पासून आपल्याला पाहिलं पहिल्या बॉल पासून या डावाच्या रक्षक देखील ते व्हेरिएशन दाखवलं आणि तेच व्हेरिएशन प्रत्येक बॉलवर या ठिकाणी गोपाल दाखवते. यानंतर सामना असेल FM 11 आणि मांडवी परिवार. हा चेंज आहे, तो चेंज लक्षात घ्यायचा आहे. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलं जात आहे. काऊ कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव तर मिळणारच आहे. सुमित देखील थोडासा थांबून खेळतोय कारण त्याला ठाऊक आहे आपली स्टार्टिंग ऑर्डर थोडीशी निकामी पडल्यानंतर मात्र मिडल ऑर्डर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरून राहणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मात्र योग्य त्या बॉलची प्रतीक्षा या ठिकाणी सुमित देखील करतोय आणि ओमकार देखील. पण मात्र ती प्रतीक्षा अजून संपली नाही आहे कारण जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी गोपाल गौंशी तुम्हाला पाहायला मिळाले. 5 बॉल्स आतापर्यंत हाताळलेले आहेत. 5 बॉल्समध्ये 4 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय. सांघिक धावसंख्या सिद्धिविनायक उसगावची 8. स्लॉक करायचा होता पुन्हा एकदा आउटकटर. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त हा शब्द वारंवार काय येतोय कारण प्रत्येक बॉलवर वेगळेपण आहे आणि प्रत्येक बॉलवर वेगळेपण असताना समोरचे नामवंत फलंदाज देखील धावा जोडू शकत नाहीये. 2 षटकांची समाप्ती. 22ची 1 धाव ऍड केली जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक उसगाव टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 9 धावा.
मात्र परफॉर्मन्स तसा पाहायला मिळत नाही, कारण दोन्ही संघ आपण पाहिले तर दोन्ही संघाने एक एक सामना गमावला, त्यामुळे दोन्ही संघ एकमेकावरती तुटून पडतील आणि विजयाची भूक तुम्हाला जास्त पाहायला मिळते, मात्र दबाव देखील तेवढाच मैदानात पाहायला मिळतोय मनीष सर. म्हणजे जसा आपण उल्लेख करतोय की ही राष्ट्रीय स्पर्धा आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तर तुमचा खेळ मात्र अजून डबल झाला पाहिजे. तर 100% योगदान द्यायचं, त्याच्याहून जास्त तुम्हाला योगदान द्यायचं असते आणि कुठेतरी तेच कळलंय. ते म्हणजे सिद्धिविनायक उसगावच्या समोर खेळताना सिल्व्हरॉक्स टीमला आणि त्यांच्या माध्यमातून बहारदार खेळ आतापर्यंत झालाय. दरारा दिसतोय या सामन्यावर सिल्व्हर हॉक्स गोवा टीमचा. तो दरारा तसाच सातत्याने पुढे राहील का, येणारं षटक ठरवेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार कल्पेश. प्ले अपील तर केली गेले. मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडते तर यस, खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळलेला आहे. हलकासा आउटकटर होता, अगदी बॉल बॅटच्या बाजूने निघून गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. जगल पाहायला मिळालं होतं थोडंफार, पण त्यानंतर मात्र तो आत्मविश्वास बघा चेहऱ्यावरती स्मितहास्य प्रत्येक क्षेत्ररक्षकांवर आहे, कारण त्याला ठाऊक आहे की या सामन्यावर आपल्या संघाचा सांघिक खेळ खूप चांगला होतोय आणि जर तुमचा सांघिक खेळ चांगला असेल तर तुमचा विजय सुनिश्चित असतो, हे तुम्हाला ठाऊक आहे. कल्पेश, फटका चांगला हवेत आहे, खूप जास्त उंच एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, परफेक्ट कॅच टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच ओमकार देसाई. इतिहास तर खूप काही सांगून जातो, कारण तुमचा खेळ तसा राहिलेला आहे या अगोदर कालपर्यंत. पण आज मात्र 3 फलंदाज ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास होता सिद्धिविनायक उसगाव टीमच्या कॅप्टनला, म्हणजेच कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातो योगेश पेणकर. 3 फलंदाज थॉमस डायस, कृष्णा सातपुते आणि ओमकार देसाई मात्र खूप स्वस्तामध्ये परत झालेले आहेत. इससे सस्ता कही नाही मिलेगा आणि हेच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. स्वस्तामध्ये 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता योगेश पेणकर नॉन स्ट्राईक एंडला जाताना तुम्हाला पाहायला मिळतो. 306 क्रमांकाची जर्सी आहे. सुमित ढेकळे अजूनही संयम राखून आहे. कधी पुढे जायचंय, कधी थांबायचंय, या गोष्टी देखील तुम्हाला माहीत असायला हव्या आणि सुमित ढेकळे मात्र ती वाट पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश, पंचांच्या उजवीकडून धावसंख्या 3 गडी बाद 9. चांगला बॉल होता पण उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. रणनीती चांगली होती गोलंदाजाची की आउटसाइड द ऑफस्टिक खेळवायचं आहे सुमित ढेकळेला, कारण तो ऑनसाइडला मारण्याच्या तयारीत होता असं कुठेतरी जाणवलं गोलंदाजाला. त्यामुळेच मात्र त्याने खूप चांगल्या पद्धतीने लाईन अँड लेन मेंटेन केली, पण कंट्रोल थोडासा राहिला नाही या बॉलवर, म्हणून बॉल वाईड गेला. धावसंख्या झाले 10. पुन्हा एकदा फटका बसलाय, बॉलर येतोय कॅच घेण्यासाठी आणि हा मात्र काय प्राइसलेस विकेट. जो मोमेंटम तुमच्याकडे शिफ्ट होतोय, तुमच्याकडे राहतोय, तो आता मोमेंटम शिफ्ट होईल का, कारण एक सहज सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गंमत केली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. आता हा कॅज्युअलनेस किती महाग पडतोय येणारा काळच सांगेल. मनीष सर, ओव्हर कॉन्फिडन्स इज व्हेरी डेंजरस समटाइम. खूप जास्त कॉन्फिडन्स होता आणि हेच पाहायला मिळालं की सुमित ढेकळे सगळ्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. नॉट अ गुड क्रिकेट. एक्झॅक्टली, बघा त्याच्या ध्यानीमध्ये नव्हता आणि कुठलाच खेळाडू मैदानामध्ये खराब खेळ करत नाही, पण मात्र तुमचं लक्ष असायला हवं. यावेळेस चांगली ड्राईव्ह आहे, फुलर लेनचा बॉल होता, बॉल ड्राईव्ह केलं जाते, मिड ऑन मधून बॉल मागे येतो, लॉंग ऑन पर्यंत पोहोचतोय. फक्त एकच धाव, कुठलीच घाई दिसत नाहीये, कारण महत्वाचं आहे मित्रांनो, वेळ कुणाची आहे त्यावर लक्ष न देता आपली वेळ कशी चांगली होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. सध्याच्या घडीला थोडासा दडपणामध्ये दिसतोय सिद्धिविनायक उसगाव संघ, पण नक्कीच परत येईल. 3 गडी बाद 12 धावा. स्ट्राईकवर आता सुमित. कल्पेशने देखील जबरदस्त गोलंदाजी या तिसऱ्या षटकात दाखवले. आखूट टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला खेळण्याचा पवित्रा घेतला होता, तो पवित्रा फसतोय. बघा सुमित ढेकळ्याला खूप कमी वेळा आपण ऑनसाइडला खेळताना पाहिला, कारण तो 360 डिग्री चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेस एज लागते, आउटसाइड एज गॅप मध्ये बॉल गली आणि थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 बॉल स्टॉप करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. योगेश पेणकरचा कॉल स्वीकारतो सुमित ढेकळे आणि या 3 धावा कंप्लीट होतात. खूप महत्वाच्या त्या 3 धावा असणार आहेत, कारण धावफलक खूप वेळापासून थांबला होता, तो कुठेतरी 3 धावाने पुढे जातोय. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक उसगाव टीमची धावसंख्या झाली 3 गडी बाद 15 धावा.
थोडीशी अवस्था आपण पाहिली तर इमोशनल स्टार्ट आहे. मी म्हणेन 3 गडी बाद आणि 3 षटकांची सांगता झाली, 3 स्टार बाद झाले, ही महत्त्वाचं आहे. मग सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं कंबर कसलेल्या गोलंदाजीने कसदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, तेवढ्या दर्जेदार शतक तुम्हाला देखील पाहायला मिळतं. त्यामुळे हा सामना किती मोठ्या उंचीवर खेळला जातोय आणि याचं उत्तर तुम्हाला मिळेल या सामन्याच्या शेवटच्या थरारामध्ये. बघा, सुरुवात सुद्धा सिद्धिविनायक उसगाव संघाची तितकीही चांगली नाही आजच्या दिवसाची, कारण आजच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळताना ते पराभूत झाले होते मांडवी परिवार सोबत खेळताना. आणि त्यानंतर मी म्हणालो होतो या डाव सुरू होण्याच्या अगोदर की ती परतफेड करायची आहे आणि हा सामना जिंकायचा, त्याच उद्देशाने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पण मात्र ती भूक, ते डेडिकेशन, ते विल पॉवर आतापर्यंत जाणवलं नाहीये. पण अजूनही मच्छिंद्र सर, प्रसाद सर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये 12 बॉल्समध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी तर प्रयत्नशील राहतीलच. पण गोलंदाजांचा तिकट मारा कशा पद्धतीने फेस करतील, कशा पद्धतीने त्याला न्याय देतील, हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर विनायक येतोय. सिद्धिविनायक उसगाव टीमची धावसंख्या 3 गडी बाद 15 स्ट्राईकवर सुमित ढेकळे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला आपण पाहिलं तर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेला गार्ड करण्यासाठी तयार केले गेलेले आहेत. विनायक पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या बाजूला फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॉलरचं. क्या बात आहे विनायक, किती कमी वेळामध्ये त्याने बॉडी बॅलन्स बदलला आणि त्या बॉलवर तो झेपावला, बॉल त्याने अडवला आणि एक प्रेशर क्रिएट करण्याची संधी मिळाली. प्रेशर क्रिएट केलं जातोय. प्रत्येक संधीचा वापर या ठिकाणी सिल्वर हॉक्सचे गोलंदाज करतात. महत्वाचं त्यांना दाखवून द्यायचं आहे की गोव्यातला संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे, आम्ही देखील फाईट देऊ शकतो आणि ती फाईट तुम्हाला आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या 3 गडी बाद 15. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल सुमित. टॉप पेज अँड विकेट डाऊन. बसतोय 14 आदरा. सिद्धिविनायक उसगाव टीमला संकटात सापडलाय सिद्धिविनायक उसगाव संघ. कुठलाच फलंदाज थांबत नाही. विश्वास ठेवला होता सुमित ढेकळेवर, कारण तो थांबून खेळत होता. पण त्याला देखील आता टेम्परामेंट खूप झालाय, त्याला ठाऊक झाला की आता आपण शेवटच्या घटकेवर येऊन पुढला मोठा फटका ट्राय करावा लागेल. तो मोठा फटका ट्राय केला गेला आणि जाळ्यात सापडलाय. निश्चित आश्चर्याचे धक्के दिलेत मी म्हणे मैदानावरती, कारण आपण पाहिलं कृष्णा सातपुते देखील 2 जीवनदान मिळाले, तोही काही करू शकला नाहीये. आता सुमित ढेकलेचा देखील एक सोपा झेल सोडला होता, तो देखील काही करू शकला नाहीये. म्हणजे प्रेशर आहे मैदानावरती की धावा येत नाही. पण गोलंदाजीचं मी खरोखरच कौतुक करेन मनीष सर. ज्या पद्धतीने आपण गोलंदाजीचा अटॅक पाहतोय, तेवढ्यात दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते, उपयुक्त त्यांची पाहायला मिळते आणि संपूर्ण 100% एफर्ट देताना हे दोन्ही संघ तुम्हाला झुंज देताना पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे तर दोन्ही संघांना एक सामना गमावला आहे मैदानावरती. जिंकायचाच आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलाय इजाज कुरेशी. तो देईल का आपल्या संघाला खुशी? लेट सी. कारण संघ थोडासा दबावामध्ये आहे, प्रेशरमध्ये आहे. तो प्रेशर रिलीज करण्याचं काम करेल का इजाज कुरेशी? मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहे. धावसंख्या 4 गडी बाद 15. प्ले अँड मिस. क्या बात आहे. पेस बघा, मच्छिंद्र सर किती प्रॉपर पिचिंगला हा बॉल हाताळतोय आणि तितक्याच पेसने बॉल एक्झिक्यूट करतोय. यष्टिरक्षक देखील तितक्याच चांगल्या पोझिशनमध्ये सर्व काही ऑल इज वेल पाहायला मिळालंय. सिल्वर हॉक्स गोवा संघाच्या बाजूने प्रत्येक गोलंदाजाने एक चांगली जबाबदारीची कामगिरी केली आहे आणि त्याचमुळे आता चांगल्या पोझिशनमध्ये या ठिकाणी सिल्वर हॉक्स गोवा हा संघ तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही प्रयत्न चालू आहेत. सिद्धिविनायक उसगाव संघाला प्रयत्न करावे लागेल. गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. पुल करायचा होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाही. बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय. फेक तर थोडीशी चुकली होती. एकाच धाब्यावर समाधान. योगेशला ठाऊक आहे कधी खेळायचंय, कधी थांबायचं, कधी जायचंय. कारण खेळपट्टीवर असताना योगेश पेंडकर मात्र खूप चांगल्या वेगाने धावत असतो आणि त्याला माहिती आहे एक धाव कधी कंप्लीट होईल किंवा 2 धावा होतील का, या सर्व गोष्टी ताळमेळ योगेश पेंडकर खूप चांगल्या पद्धतीत बांधत असतो. त्याला माहिती होतं की माझं खेळपट्टीवर राहणं, स्ट्राईकवर राहणं गरजेचं. तो स्ट्राईक स्वतःवर घेतोय आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फर्ट, ती जबाबदारी तो निभावेल का पाहूया. धावसंख्या झाले 4 गडी बाद 16 धावा. सिद्धिविनायक उसगाव. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. विनायक महत्वपूर्ण विकेट आणि या षटकामध्ये मिळवलाय. सातत्याने तसे धक्के देईल का पाहूया. योगेश पेंडकर मात्र कुठला थांबतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आला धूम धडाका दाखवतो षटकाराला तडाका. सिक्सर.
Out Yogesh Penkar is a brilliant cricketer of the tennis cricket world. He knows very well how to play in tremendous pressure. आणि का अटॅक दाखवला फुलटा चेंडू स्टेट ऑन द बॅट्स and batsman club over the top of the mid wicket. That's a fantastic shot from the Yogesh Penkar. खरं तर मी तर म्हणेन बॉलरने थोडंसं सहकार्य केलं हा स्ट्रोक कनेक्ट करण्यासाठी, कारण फुलटॉस बॉल तुम्ही योगेश पेंडकरला देता आणि जेव्हा त्यांचा संघ दबावामध्ये आहे तो दबाव रिलीज करणं तुम्ही बॉल हाताळला आणि त्याचा खूप चांगला फायदा उचलत बॉलला सीमारेषेच्या बाहेर ढकललाय बॅटर योगेश पेंडकर. धावसंख्या झाले 22 धावा. सिद्धिविनायक उसगाव टीम पुन्हा एकदा हळूहळू या सामन्यामध्ये आपलं डोकं वर काढते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून 100 स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये आहे, बॉल जाय सीमारेषा पार. 6 नंतर 4 चौकार. डिंग डॉंग सारख्या संघाचं प्रतिनिधित्व का करतो योगेश पेंडकर याचं अचूक उत्तर मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलंय. का 3 षटकामध्ये धावसंख्या आपण 15 पहिले 3 गड्यांचा मोबदला मोजावा लागला होता. त्यानंतर मात्र धावांची गरज होती. योगेश पेंडकर मैदानावरती आला ॲज अ कॅप्टन जबरदस्ती करताना. व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही नोज व्हेरी वेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट फ्रॉम द वन्स अगेन योगेश पेंडकर. चला टॉससाठी रेडी राहायचंय. FM11 आणि मांडवी परिवार या षटकानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने यायचं आहे. तुमच्या खेळाडूमध्ये काय बदल असेल यादीमध्ये ते अपडेट करायचे आणि आमच्या स्कोरर मिस्टर विराज तेंडुलकर यांच्याकडे ती यादी सुपूर्द करायची आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. पाचच्या 2 बॉलवर मात्र पुन्हा एकदा डेडिकेशन जाणवलं की धावांची भूक आहे आणि भूक पूर्ण करण्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर पाहूया तशा पद्धतीचे 6 बॉल कुठल्या संघाच्या खात्यात जात आहेत. आतापर्यंत 4 षटकामध्ये 22 बॉल्सपर्यंत जबाबदारी पाहायला मिळाली होती सिल्वर हॉक संघाच्या गोलंदाजाची. पण मात्र 23व्या आणि 24व्या बॉलवर मात्र योगेश पेंडकरने हल्ला केलाय या पहिल्या डावामध्ये आणि जबरदस्त धावसंख्या आता धावफलकावर पाहायला मिळते. 26 धावा आहेत. नवीन बॉलर येतो बॉलिंग ट्रॅकवर. भाऊ नावामध्ये दरारा आहे, नावामध्ये मात्र ती चुणूक आहे, गुणवत्ता आहे, पण मात्र ते नाव टिकवण्यासाठी तुमचं या ठिकाणचं मैदानामध्ये काम चांगलं करावं लागणार आहे. स्ट्राईकवर तुम्हाला बॅटर पाहायला मिळतोय डिंगडॉंगचा सलामीवीर, पण आता कुठेतरी 5व्या-6व्या क्रमांकावर येतोय इजाज कुरेशी. यावेळेस बॉलला कनेक्ट केलाय, पूल केलाय, बॉलला हवाई सफर घडवले. गगन चुंबी, गगन भेदी, दमदार, असरदार षटकार. की इजाज कुरेशी देईल का आपल्या संघाला खुशी, त्याने दिले खुशी. जबरदस्त स्ट्रोक कंप्लीट केलाय. 32 धावफलकावर आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कसोटी अजून संपली नाहीये, परीक्षा अजून संपली नाही सिल्वर हॉर्स गोवाच्या क्षेत्ररक्षकांची गोलंदाजांची. अजूनही 5 बॉल्स तुम्हाला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. आताच्या कडेला मागच्या 3 बॉलवर मात्र कहर बरसवलाय ते म्हणजे सिद्धिविनायक उसगावच्या बॅटरने. भाऊ बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट, चांगली पोझिशन. त्यानंतर मात्र आता एका फलंदाजाला परतावा लागणार आहे आणि तो फलकतोय, स्वतःच्या विकेटचं समर्पण देतोय योगेश पेंडकर, कारण त्याला माहिती आहे इजाज कुरेशी खेळपट्टीवर राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. विकेट डाऊन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. जेव्हा धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा विश्वजित ठाकूर पुढे येत असतो आणि आता मात्र ती दहशत पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळेल का? कारण आता कुठेतरी अजूनही म्हणावी तितकी धावसंख्या झाली आहे. पहिल्या डावाचे 26 बॉल फेकले गेले. 26 बॉल्समध्ये 32 धावा म्हणजे रन आणि बॉलमध्ये फक्त 6चा डिफरन्स आहे. तो डिफरन्स जो आहे तो खूप जास्त पुढे न्यावा लागेल. त्यासाठी मैदानावर इजाज कुरेशी आणि विश्वजित ठाकूर आहेत. पाहूया कशा पद्धतीने भाऊ फेस करतोय. भाऊची बॉलिंग ऍक्शन देखील तितकीच चांगली शैलीदार गोलंदाजी भाऊ दाखवतोय. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला पुल केले. 302 क्रमांकाची जर्सी इजाज कुरेशी देतोय पुन्हा एकदा संघाला खुशी. षटकार. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर धावचीच्या स्वरूपात योगेश पेंडकर बाद. त्यानंतर पुढच्या बॉलवर षटकार. जबरदस्त गिअर चेंज केलाय या ठिकाणी सिद्धिविनायक उसगाव या टीमने. धावसंख्या नेऊन पोहोचवले. 5 गडी बाद, 38 धावा. अजूनही बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 3 आणि हे 3 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा भाऊ सज्ज होतो. यावेळेस ओव्हर द विकेट येणार आहे. यावेळी दिशा बदलण्याचा उपयोग होईल का?
फुल टॉस आहे, स्विंग केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तो फक्त पाहतच राहील, बॉल त्याला हाय बाय करत निघून जातो सीमारेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. आतापर्यंत खर्च केल्यात भाऊने. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, गिअर चेंज केला. मी म्हणाला होतो की खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. खेळ बदललाय. सुरुवातीला कुठेतरी पडझडीचा खेळ झाला होता, त्यानंतर मात्र योगेश पेणकरने तो षटकार खेचला, त्यानंतर मोमेंट शिफ्ट झाला आणि त्याच्या षटकारानंतर इजाज कुरेशीला देखील तो आत्मविश्वास मिळाला आणि इजाजने मात्र आपली फलंदाजी बहारात दाखवण्याची सुरुवात केली. यावेळेस ड्राइव्ह केलं जाते. एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फेक करेपर्यंत दुसरा वेळचा कॉल आहे, इजाज कुरेशी डेंजर एंडला असणार आहे, पण थ्रो व्यवस्थित येत नाहीये. थ्रो येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही पुढे जाईल, पोहोचते 44 आकड्यावर. 5 गडी बाद 44 धावा. चला तयार राहायचं कॅप्टन FM11 आणि मांडवी परिवार टॉस साठी तयार राहायचं. लगेच यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. FM11 आणि मांडवी परिवार कॅप्टन यायचंय. धावसंख्या झाले 44 धावा. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईकवर आहे इजाज कुरेशी, खेळतोय 19 धावांवर. विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला, बॉलिंग ट्रॅकवर भाऊ ओव्हर द विकेट. चांगला बॉल हाताळलाय, उजव्या स्टेजच्या हलकासा बाहेर ठेवला गेला होता. शेवटच्या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न विश्वजितचा होता, तयारीत नव्हता इजाज आणि यस धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक उसगाव टीमची धावसंख्या झाली 5 गडी बाद 44 धावा आणि सिल्व्हर हाऊस गोवा टीमला 30 बॉल्स मध्ये 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. जसा पुढचा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत. तर रायगडचा बुलंद आवाज सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर, वेलकम सर इन कॉमेंट्री बॉक्स. टॉस साठी यायचंय FM11 आणि मांडवी परिवार. चला मुरली आणि शाहिद दोघांनी यायचं टॉस साठी. चला लगेच आहे मुरली. मुरली आपको आना है टॉस के लिए, प्लीज कम फॉर टॉस FM11 एंड प्लीज कम फॉर टॉस मांडवी परिवार. शाहिद शेख आपको आना है, टॉस किया जाएगा. शाहिद शेख जल्दी आइए प्लीज. इनिंग ब्रेक में टॉस होता है, आपको पता ही है, तो आपको आना है. टॉस की जो प्रोसेस है कंप्लीट की जाएगी. चला आपण ऐकूया मच्छिंद्र पाटील यांना मायक्रोफोन. ओव्हर टू यू मच्छिंद्र पाटील सर. थैंक यू मनीष सर. क्या मुकाबला यहाँ पर देख रहे हैं. 3 ओवर में 15 रन, 2 ओवर में 29 रन, यानी कि 18 गेंदों में 15 और 12 गेंदों में 29. वेरी गुड आफ्टरनून टू ऑल आप प्रेजेंट है. 12:40 आप देख पा रहे हैं आज के प्रतियोगिता का ये चौथा मुकाबला सिल्वर ओक्स गोवा बनाम सिद्धिविनायक उसगांव. ये मुकाबला हम देख पा रहे हैं. ऑन थोड़ी देर के लिए हमारा माइक बंद रहेगा. टॉस चल रहा है अभी. 2 टीमें रुक करके मैदान के ऊपर 45 का लक्ष्य. 5 ओवर का मुकाबला दोपहर का 17 12 ठीक अब हो चुके 44 मिनट और दोनों टीमों को हम शुभकामनाएं देते हैं. जीत के लिए 45 का लक्ष्य. आज के प्रतियोगिता का चौथा मुकाबला दोनों के बीच में होता हुआ दोनों टीमों ने एक मुकाबला खोया, तो इस मुकाबले को जीतना दोनों का लक्ष्य होगा. गेंदबाजी में आते हुए जिग्नेश पटेल, मैन फ्रॉम गुजरात. अंपायर का इशारा होता हुआ बहुत ही अच्छे गेंदबाज है तुकाराम महाराज है. यहाँ पर हम देख पा रहे जिग्नेश पटेल को देख पा रहे हैं. पहले के निचले हिस्से में रखने में हमेशा कायम रहे गेंदबाज. इस तरह से गेंद को खेलने की कोशिश थी. बल्लेबाज आप ड्रिल करके दिखा रहे किस अंदाज में उनको खेलना था. डॉट की समाप्ति का शुरुआत करते जिग्नेश पटेल. पिछले कई सालों से इस खिलाड़ी को हम देख पा रहे हैं. ऑल ओवर महाराष्ट्र ने बल्कि सरहद पार कर पर इस खिलाड़ी का हम खेल देख चुके हैं. वही जिग्नेश पटेल. राउंड विकेट. फिर एक बार उसी अंदाज में इस बार बैक पर गए थे. स्ट्रोक को बनाने की कोशिश थी और फर्स्ट ऑप्शन दी थी. ऑन साइड में खेलने की ईर्ष्या थी, लेकिन उनके सपनों को बीट करती भी शानदार गेंदबाजी. इसलिए तो सिद्धि विनायक का उसगांव ये टीम काफी बड़ी टीम मानी जाती है. आज इस नाम से खेल रही है. डिंग डोंग ये बड़ा नाम है उनका. इस बीच ये तीसरी गेंद. राउंड विकेट. अब बैकवर्ड पर जाकर इस गेंद को स्टेयर किया. खिलाड़ी वहां पर मौजूद है. लॉन्ग ऑफ रीजन से
और जब तक गेंद को फील्ड किया जाए, शानदार फील्ड का मुजाहरा, एक ही एक्शन से गेंद को उठाया, जितनी गति से गेंद पर आए थे उसी गति से गेंद को उठाने की कोशिश उसमें कामयाबी मिली और तेजी से 2 रन पूरे किए। पिछले गेंदे डॉट खेलने के बाद थोड़ा सा दबाव आया था बल्लेबाज के ऊपर, उस दबाव को रिलीज करने की कोशिश करते स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सागर पारसेकर is a good cricketer of the test scale world. He has a lot of experience. इस बीच ये गेंद चेंज ऑफ पेस, गति को परिवर्तन किया पर लंबाई को कम किया, डायरेक्ट हिट देने की भी कोशिश, लेकिन इस बार कामयाब रहे। भाग मिलका भाग, 1 रन की कितनी यहाँ पर मशक्कत करनी पड़ रही है, क्योंकि आप देखना होगा एक एक रन की अहमियत काफी कुछ हो सकती है। 3 ओवर में 15 रन थे, अंतिम 2 ओवर में 29 रन बनाए, कुल मिलाकर 44 रन बनाए, 6 विकेट खोकर और 45 का लक्ष्य रखा है सिल्वरक्स गोवा के सामने। और पारी का पहला और प्रगति पर सफलतापूर्वक ओवर चलता हुआ, क्योंकि इस ओवर में एक भी चौका एक भी छक्का नहीं नजर आ रहे। प्रवीण राणा इस समय मैदान के ऊपर स्ट्राइक एंड पर, पिछले 4 गेंदे नॉन स्ट्राइक पर खड़े थे, अब जोखिम ली उन्होंने स्ट्राइक अपने हाथ खे में रखना है पर उन्होंने उचित समझा और इस बार उनका सामना होगा गेंदबाज जिग्नेश पटेल। जबरदस्त गेंदबाजी चलती हुई, ओ बैकफुट पर जाकर बहुत ही अक्लमंदी से यहाँ पर शॉट को तब्दील किया, बैकफुट पर जाकर स्क्वेयर कर दिया पर हल्के हाथों से बैकक्लिप को नीचे रखते हुए बड़ा शॉट नहीं खेला बल्लेबाजों ने, क्योंकि जानते जिग्नेश पटेल का जलवा पिछले कई साल से क्रिकेट की दुनिया में काफी रहा है। उसी अंदाज में सटीक लाइन पर गेंदबाज करना, गेंदों को लंबाई को कम करना, कभी बाउंस करना, आउटस्टॉप ऑप्शन डिलीवर करना, ये उनकी विशेषता रही है। वेरी गुड बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटैक फ्रॉम जिग्नेश पटेल, व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक फ्रॉम जिग्नेश पटेल, गुड बॉलिंग। ओ इस बार खेलना चाहते इनसाइड आउट, लेकिन टिक से स्ट्रोक को कन्वर्ट नहीं कर पाए। गेंद जा रही है सिली शॉर्ट पॉइंट के ऊपर, जब तक समय था बल्लेबाज के पास। ओवर का समापन हुआ, स्ट्राइक को अपने खेल में रखना चाहा बल्लेबाज ने, एक ओवर का समापन हुआ खेल और टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 5 रन। उसी अंदाज में शुरुआत की थी सिद्धि विनायक का उसका टीम ने, जब उन्होंने भी बल्लेबाज की शुरुआत की थी और ये शुरुआत भी डगमगाती हुई, यानी कि कॉन्फिडेंस भरी पारी नहीं खेल पा रहे। लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा गेंदबाज जिग्नेश पटेल की, जिन्होंने पूरी की पूरी गेंदें ऑफ स्टंप के बाहर ही फेंकी है। एक भी गेंद लेग स्टंप पर नहीं फेंकी, एक भी फुल टॉस नहीं फेंकी, एक भी गेंद यॉर्कर भी नहीं थी। एक अच्छी लेंथ और लाइन के माने चले जिग्नेश पटेल यहाँ पर। ओवर का समापन 5 रन हुए, जीत के लिए समीकरण 45 रनों का, लेकिन अभी भी जरूरत होगी आपको 4 ओवर में 40 रन की आवश्यकता। 10 के अवसर से रन बनाने होंगे। बहुत ही शानदार सुहाना सफर। आज प्रतियोगिता का 7वां दिन और कल होगा दोस्तों टुमारो इज अ ग्रैंड फाइनल डे, हु इज गोइंग टू बी चैंपियन, वी गेट आंसर टुमारो। 25 टीम्स हैव पार्टिसिपेटेड इन दिस टूर्नामेंट। दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड ऑन नेशनल लेवल। व्हाट अ सुपर्ब टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 5 रन, जीत के लिए अभी भी 40 रन की दरकरार है। गेंदबाजी में आते हुए राजेश सोरटे, बहुत एक महान खिलाड़ी, पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी है। कल की भी प्रतियोगिता में उनका खेल काफी अच्छा रहा था, गेंदबाजी का बोलबाला उनका भी हमेशा से रहा है, कम समय में गेंदे फेंकना ये भी उनकी विशेषता रही है। और बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया। स्ट्राइक पर बल्लेबाज है सागर पारसेकर, पहले नंबर के बल्लेबाज है। जगह बना स्टोक के लिए, लेकिन निचले हिस्से में गेंद को रखा, बैकफुट पर गए थे। स्टोक को बनाने की उनकी तमन्ना थी, अटैकिंग शॉट में भी खेलने की तमन्ना थी, लेकिन नहीं कर पाए। डॉट गेंद की समाप्ति। पहले ओवर का भी खेल इसी प्रकार रहा। पहले ओवर में जिग्नेश ने जब गेंदबाज की शुरुआत की तो उन्होंने पहली 2 गेंदें डॉट पे की थी और उन्हीं की राह पर चलते हुए, नक्श कदम पर चलते हुए गेंदबाज की शुरुआत करते हुए राजेश सोटे मैन फ्रॉम पुणे एक अच्छी गेंदबाजी करते हुए कमाल की टैप पर टैप के गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद और ये पहला चौका मिलता है बल्लेबाज को। विषय उज्जवल है। टीम का स्कोर यहां पर 4 से आगे बढ़ता हुआ, पहले ओवर में 5 रन और काफी देर बाद यह स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। पिछली 2 गेंदें डॉट खेलने के बाद अब बल्लेबाज अपने आप को तैयार करते हुए, क्योंकि मुकाबले को जीतना है, तमन्ना रखते हुए शानदार शॉट, 4 रन का इजाफा होता हुआ। इस बीच अगली गेंद, ओ ग्रेट डिलीवरी,
बाउंस गेंदबाजी करते हुए यहाँ पर, क्योंकि देखा कि बल्लेबाज बैकफुट पर आकर शॉट को बनाने की कोशिश करे, पॉइंट और कवर पॉइंट के खेलने की उनकी चाहत थी, लेकिन उन चाहत को अधूरा रखा और डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर में हमने 3 डॉट गेंदें देखी और 1 चौका देखा, यानी कि 4 गेंदों में 4 ही रन बने यहाँ पर। कमाल की गेंदबाजी, शॉट को बनाने की कोशिश की थी, लेकिन डेलिकेट शॉट यहाँ पर बॉर्डर में लगता हुआ बल्ले का, और यहाँ से मिलेगा महज 1 ही रन। पहले ओवर में 5 रन, अब 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कुल मिलाकर 11 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर है महज 10 रन। टिंका यानी कि इक्का दुक्का से यहाँ पर रन बनते हुए। चौका भी हमने देखा, लेकिन बड़े शॉट की तमन्ना कर रहे हैं। गेंदबाज के गेंद में काफी बड़ी गति देख पा रहे हैं, जो बल्लेबाज के पैरों में जंजीर डाले में अब तक तो कामयाब हो चुके हैं। मुकाबला कांटे का होगा, इसमें कतई संदेह नहीं है। फाइनल डिलीवरी ऑफ द पावर प्ले ओवर। ओ ग्रेट डिलीवरी, और यहां से एज लगती भी बल्लेबाज को लौटना होगा और पारी का अंत हुआ। बल्लेबाज प्रवीण राणे बैक टू द पैविलियन। 2 गेंदों का मुकाबला किया, मैच 1 रन का इजाफा दिया। ओवर का समापन हुआ, दूसरे 2 ओवर का खेल समाप्त हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या कहोगे, जिस तरह सिद्धि विनायक टीम ने जब शुरुआत की थी 2 ओवर में 9 रन थे उनके, लेकिन अब हम देख पा रहे जो जिस तरह से हाल है, सिल्वर ओक्स गोवा टीम का स्कोर है 10 रन, अभी भी 1 रन से लीड कर रहे हैं, लेकिन विकेट यहाँ पर 1 गिरे। क्या कहोगे? क्रिकेटमध्ये जर तरला तर थारा नाहीये, सर्वप्रथम हेच सगळे. आणि मला असं जाणवलं होतं की जसा 3 ओव्हर्स नंतर पहिल्या डावामध्ये फक्त 15 धावा सिद्धिविनायक उसगाव टीमच्या होत्या, मला वाटतं सहज सामना जिंकेल सिल्वर हॉर्स गोवा. पण त्यानंतर काय दर्जेदार कमबॅक, इजाज कुरेशी आणि योगेश पणकरची फलंदाजी मात्र कुठेतरी खूप महत्वाची राहिलेली आहे. आणि 45 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरून 2 षटकांमध्ये 10 धावा बनवल्यात, म्हणजे हा दरारा दिसतोय. ये देखिए डीजे की ओपनिंग करते हुए, यस काफी मेहनत है दोस्तों, क्योंकि उनका पूरा परिवार हमने देखा कल उस पार्टी में। ये देखिए दक्ष, ये भविष्य उनका, ये अगली पीढ़ी है और इनका भविष्य उज्जवल है। गाना क्या गाया, ऐसे लगा कि हमें डायबिटीज हो जाएगी, इतनी मीठी आवाज थी उनकी। ओवर का समापन हुआ, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान के बाद जीत के लिए, अब जीतने के लिए 45 रन बनाने होंगे। 18 गेंदे बचे और 35 रन की आवश्यकता। मोटिया इस समय विश्व को जीतने के लिए बिल्कुल तैयार है खिलाड़ी। देश विदेश सरहद पार कर यूरोप का भी दौरा कर चुके वही खिलाड़ी गेंदबाजी में आते हुए। देखना विश्वजीत का जलवा किस प्रकार रहेगा। ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। ऑफ साइड में देख पा रही है कुल मिलाकर 5 खिलाड़ी को तैनात किया गया है, ऑन साइड में 4 खिलाड़ी। ओ तेज तरार गेंदबाजी, और जिस तरह से गेंदबाजी का उनका जलवा रहा है। एक बात को हमने नोटिस किया कि पहले जब शुरुआत की जिग्नेश पटेल ने पहली 2 गेंदें डॉट फेंकी, उसके बाद शुरुआत की राजेश सोटे ने, उन्होंने भी पहले गेंदें डॉट फेंकी, और इसके बाद तीसरे गेंदबाज है विश्वजीत ठाकुर जिन्होंने भी डॉट गेंद के साथ शुरुआत की। जब डॉट गेंद के साथ शुरुआत होती है तो बल्लेबाज के ऊपर अपने आप दबाव आता है, और ये रणनीति हमने देखी इन गेंदबाजों की। कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर। आपकी बार ये देखिए बाउंस, ऐसे लग रहा है कि इंटरनेशनल प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। ये देखिए डेंजर एंड पर हो सकते हैं खिलाड़ी। यस फिंगर गोज बाय अंपायर, सेकंड डिसमिसल फॉर, और वाइड का इशारा भी अंपायर की ओर से, और सेकंड डिसमिसल फॉर सिद्धिविनायक उसगांव टीम। पारसेकर शानदार बल्लेबाज की थी, 9 रन का योगदान दिया उन्होंने, उनके पारी का अंत होता हुआ यहाँ पर। ओ बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद डीप कवर के रीजन में। जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक मिलेगा महज 1 ही रन। अच्छा फील्डिंग, अच्छा थ्रो भी यहाँ पर विकेट कीपर योगेश पेनकर ऑर्थोडॉक्स थ्रो को यहाँ पर कवर करते हुए, ज्यादा करते हुए, और यहाँ से मिलेगा महज 1 ही रन। एक चौका देखा हमने दूसरे ओवर के शुरू में, लेकिन उसके बाद चौके छक्के के लिए ये टीम तरस रही है। टीम का स्कोर बढ़ता हुआ 12, 2 विकेटों के नुकसान के ऊपर, और पारी का तीसरा ओवर प्रगति पर। इस बार काफी
गति ज्यादा बरकरार रखते हैं। सेम इज मेकिंग सेम मिस्टेक बिकॉज इज ट्राइंग टू डू मोर पेस और यहाँ से दिशा से भटकती हुई दूसरी वाइड इशारा करते हैं अंपायर की ओर से। दिस ओवर विल बी लेंदी, ये लंबा ओवर चलेगा क्योंकि विश्वजीत लेंथ और लाइन को बरकरार करने में कई तो दिशा से यहाँ पर भटक रहे बार बार। इज मेकिंग सेम मिस्टेक नो डाउट, 2 मिस्टेक यहाँ पर कर चुके हैं और ये ओवर काफी लंबा भी हो सकता है। इस बार खेलना चाहते थे लॉफ्टेड डाउन लेकिन योगेश पेनकर नो मेकिंग एनी मिस्टेक्स, यस टेकन, थर्ड विकेट गोज डाउन और ये तीसरा करारा सदमा। टीम का स्कोर है में 13 रन, तीसरा ओवर प्रगति पर जीत के लिए 45 के लक्ष्य पर। चालत नाही तर एका संघामध्ये बॉलर्स देखील असणं गरजेचं। पहिल्या डावामध्ये तेच पाहायला मिळालं, प्रत्येक बॉलरने मात्र चांगली कामगिरी केली, पण त्यानंतर आता विश्वजित ठाकूर आणि पहिली षटक हाताळलं होतं ते म्हणजेच जिग्नेश पटेलने, राजेश शेवटे आणि विश्वजित या तिघांनी देखील तीच कामगिरी केली आहे जी पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने केली होती। मनीष सर, यहाँ पर एक लंबे साझेदारी की तलाश हो क्योंकि विकेटों का सिलसिला जारी हो चुका है, रन नहीं बन पा रहे, बड़े शॉट की तमन्ना बल्लेबाज जरूर रख रहे हैं, गेंदबाज की ओर से उनको जंजीर में बांध कर रखा गया है, बड़े शॉट का खेलने का कोई मौका नहीं दिया जा रहा है। ये मुकाबला काफी बड़ा और कांटे का मुकाबला चल रहा है, दोनों टीमों के मिले जीत काफी अहम रखती है। इस बार फिर एक बार मोटे की एक लाइन में हमने देखे कि आउटसाइड टू ऑप्शन डिलीवरी की, जैसे कि जिग्नेश पटेल ने भी वही अंदाज में गेंदबाज की, एक भी गेंद लेग स्टंप से बाहर नहीं फेंकी उन्होंने और उन्हीं के कगार पर चलते हुए ये गेंदबाज भी उसी अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। ज्यादा तेज गेंदबाजी करना ये इस गेंदबाज की विशेषता रही है। बाउंस जब करते हैं ना तो ऐसा लग रहा है कि इंटरनेशनल प्रतियोगिता हम देख पा रहे हैं, इस तरह से बाउंस भी करने के लिए माहिर है विश्वजीत, अच्छी गेंदबाजी। रिवर्स के जरिए खेलने की कोई तमन्ना, लेकिन इस बार ये भी उनके सपनों को, अरमान को बीट करती हुई डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद का जो अगर एवरेज देखा जाए तो काफी मात्रा में रहा पर सिल्वर बॉक्स गोवा के लिए। अब दोनों बल्लेबाज आपस में डिस्कशन करते हैं कि कहां पर गलतियां हो रही है, रन क्यों नहीं बन पा रहे और हमें आगे क्या करना चाहिए। ये रणनीति केवल 30 सेकंड का यहाँ पर ये टीम मीटिंग कॉल किया गया था, उसके बाद अगली उनकी रणनीति को यहाँ पर स्वीकार कर लेंगे वो। बहुत ही शानदार गेंदबाजी, ओ ग्रेट डिलीवरी एंड क्विक डिलीवरी ऑल्सो। एंड ऑफ द थर्ड ओवर, कंप्लीशन ऑफ थर्ड ओवर, यहाँ पर ये इस ओवर में 8 गेंदें फेंकी इस गेंदबाज विश्वजीत ने, 2 गेंदें वाइड थी लेकिन उसके बाद भी क्या कमाल की गेंदबाजी। ओवर का खेल समाप्त हुआ तीसरे ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन। जो सातत्य आहे ते सातत्य टिकवून ठेवलंय गोलंदाजांनी, कारण पहिल्या षटकामध्ये देखील जिग्नेशने चांगल्यामध्ये सुरुवात करून दिली, कुठेतरी एक दबाव वाढवण्याची गरज होती, तो दबाव कुठेतरी बनवला आणि त्यानंतर राजेश शेवटेचं काम सोपं झालं आणि त्याला ठाऊक होतं की फलंदाज थोडे दबावात आहेत आणि त्यानंतर विश्वजीत ठाकूरने सटीक लाईन अँड लेनची बॉलिंग दाखवली उजव्या यष्टीच्या बाहेरची आणि त्या बॉल्सवर मात्र कुठेतरी उत्तर नव्हतं फलंदाजांकडे आणि त्यामुळे आता आपण पहिल्या 3 षटकानंतर 13 धावा। कंपॅरेटिव्हला विचार केला मच्छिंद्र सर तर पहिल्या डावामध्ये 3 षटकामध्ये 15 होत्या आणि या दुसऱ्या डावामध्ये 3 षटकामध्ये 13 आहेत, पण आता मात्र धावांचा डोंगर पार करायचा है, 12 बॉलमध्ये 32 ची गरज आहे। लेकिन मनीष जी इस बात को भी हम नजरअंदाज नहीं कर सकते कि सिद्धिविनायक उसगांव टीम ने अंतिम 2 ओवर में 29 रन भी बनाए थे और अब इनको बनाने हैं 32 रन। देखना मजा आएगा खेल का। दोपहर का 17 ध्वज लहराते हुए सफलता को बयान करते हुए स्पेल का यह संस्करण 16वां सफलता पूर्व 15 संस्करण पूरे होने के बाद यह स्पेल एक ब्रांड बन चुका है। देश विदेश से यहाँ पर खिलाड़ी आते हुए और यह प्रतियोगिता नेशनल लेवल पर खेली जा रही है। 12 गेंदें 32 की आवश्यकता। विजय पावले यहां पर आते हुए गेंदबाजी में, लेकिन बल्लेबाज चकमक आ गए। ये चौथे ऐसे गेंदबाज है जिन्हें डॉट गेंद के साथ शुरुआत की गेंदबाजी की। विजय पावले का बहुत ही बड़े खिलाड़ी माने जाते हैं, सांगली एक्सप्रेस के नाम से जाने वाले ये खिलाड़ी कई साल इन्होंने क्रिकेट की दुनिया में मैं कहूंगा तहलका मचाई है। वही खिलाड़ी आप जीत के लिए समीकरण तब्दील होता हुआ 11 गेंदे और 32 रन की आवश्यकता। पिछले 2 मैच एक तरफे होने के बाद इस मुकाबले से काफी कुछ उम्मीद। क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर यहाँ पर, बैट्समैन नो आंसर टू इट एंड क्लीन बॉल, 1 मोर विकेट डाउन। अब समीकरण बनेगा 10 गेंदे, अब 32 रन की आवश्यकता। मनीष जी क्या कहेंगे, जिस कगार पर ये मुकाबला चल रहा है, जिस तरह से गेंदबाजी चल रही है, अब तक ये चौथा गेंदबाज है जिन्होंने लगातार 2 गेंदे डॉट फेंकने में कामयाबी प्राप्त की है। धावांचा पाठलाग करताना मच्छिंद्र सर कुठे दबावामध्ये खेळ झालाय सिल्व्हरस गोवा संघात, तेच पाहायला मिळालंय, कारण कुठलाच फलंदाजाने मात्र डबल फिगरचा स्कोर गाठला नाहीये। आपल्याला स्कोर शीटवर मोबाईल नंबर पाहायला मिळतोय 91 ... तर हा कुठेतरी धावांचा आलेख उंच करण्यासाठी खेळपट्टीवर तग धरून मोठ्या
फटक्यांची निवड करणं गरजेचं होतं, पण कुठल्याच फलंदाजाला ते साध्य करता आलं नाहीये. त्याचमुळे मात्र कुठेतरी दबावामध्ये आहे सिल्वर हॉक्स गोवा. कमाल की गेंदबाजी आजकल हम देखते हैं फास्ट क्रिकेट में मनीष जी बल्लेबाजी काफी उफान पर होती है, लेकिन गेंदबाजी भी उफान पर होती है. ये मैच में हमने जरूर देखा. जिस प्रकार से सिल्वर ओक्स गोवा ने भी गेंदबाजी की, वो भी कमाल की थी, और इसके पश्चात करारा जवाब देती. सिद्धिविनायक उसका भी गेंदबाजी करे, करारा जवाब दिया मैदान के ऊपर. अच्छी गेंदबाजी. आपकी बार खेलना चाहते हो ऑन साइड में. यस फिगर गोज बाउंड. वन मोर विकेट डाउन. विकेटों का सिलसिला यहां पर जारी होता नजर आ रहा है. अब समीकरण बनेगा 9 गेंदे और 32 रन की आवश्यकता. नॉट अ सिंगल हैज बीन स्कोर फ्रॉम लास्ट 3 डिलीवरीज. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक फ्रॉम विजय पावले, मैन फ्रॉम सांगली. सुन रहे क्यों हम पिछले साल के चैंपियन हैं, ये बताते हुए क्यों हम क्रिकेट की दुनिया में राज करते हैं, ये बताते हुए क्यों हम इतना लंबा सफर करके 10 घंटा सफर कर यहाँ पर गोवा में आ चुके हैं, इसका जवाब देती हुई टीम. मजा आएगा खेल का. 9 गेंदे 32 का लक्ष्य मैदान के ऊपर. विजय पावले, व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक. ही इज ऑन द हैट्रिक नाउ. ओ ग्रेट डिलीवरी. बल्लेबाज खेलना चाहते इस बार. बड़े शॉट की तमन्ना थी, लेकिन लंबाई को कम किया, गति को कम किया. मिश्रित गेंदबाजी की, पर चालाकी भरी गेंदबाजी की, और पिछले 4 गेंदों में एक भी रन नहीं बनाए. जो समीकरण था 12-32 का, वो 11-32 पर, 10-32 पर, 9-32 पर, अब रुक चुका है 8-32 पर. यानी पिछले गेंदों में 4 गेंदों में रन नहीं बने, 2 सफलता अर्जित किए. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक. आपकी बार फुलर एंड डिलीवरी, लेकिन बल्लेबाज कुछ नहीं कर पाए. पिछले मुकाबले में हमने देखा कि एफएम 11 कर्नाटक के सुनील ने मेडन ओवर फेंका था. यह भी मेडन ओवर हो सकता है. इतिहास के पन्नों के ऊपर एक और दास्तान लिखने के लिए बिल्कुल तैयार है विजय पावले. जबरदस्त गेंदबाजी, आंखों को भाने वाली, दिमाग को सुन्न करने वाली, और यहाँ पर दिल को लुभाने वाली चार्मिंग परफॉर्मेंस जिसे कहा जा सकता है. कमाल की गेंदबाजी. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक. और यहां से बनेगा ये मेडन ओवर दूसरा. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग अटैक. जबरदस्त अटैक यहां पर करते हुए आप समीकरण बनेगा 6 गेंदे और 32 रन की आवश्यकता. अब मनीष जी क्या कहोगे? आता जवळपास पूर्ण सामना आपल्या दिशेने झुकवलेला आहे सिल्वर हॉक्स गोवाकडून. सिद्धिविनायक उसगाव या टीमने पहिल्या बॉल पासून मात्र वर येऊ दिलं नाही. प्रत्येक बॉलवर वेगवेगळेपण, प्रत्येक बॉलवर दरारा, प्रत्येक बॉलवर हुकूमत आणि प्रत्येक बॉलवर दबाव सिल्वर हॉक्स संघ गोवा हा मात्र सहन करत होता, आणि त्यानंतर त्या दबावाला प्रतिउत्तर देता आलं नाहीये. या डावाचा पूर्ण विचार केला तर फक्त एक चौकार आलेला आहे, बाकी कुठल्याच फलंदाजाला तो दमकम दाखवता आला नाहीये, आणि त्या विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय सिद्धिविनायक उसगाव संघ. अजूनही मोठे फटके आले तर सामन्यामध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 6 गेंदे 32 की आवश्यकता. 13 के ऊपर जो स्कोरबोर्ड ऐसे लगा है, उसको लगा कि रेलवे गाड़ी को जिस तरह से रेड सिग्नल मिलता है, वो रेड सिग्नल यहाँ पर मिल चुका है. 13 का आगे स्कोर नहीं बढ़ पा रहा है. नए ओवर की शुरुआत तुकाराम महाराज यहाँ पर आते हुए. महाराज का भी जलवा काफी बड़ा है. मीठी बात करते हैं, लेकिन गेंदबाजी जहरीली होती है उनकी. बहुत ही जहरीली गेंदबाज के लिए जाने वाले महाराज. ओ यहाँ पर गेंद को खेल दिया, बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, लेकिन गेंद ऑफ साइड में पॉइंट के ऊपर जाती भी. जब तक गेंद को फील किया जाए 1 रन का इजाफा होता हुआ. देयर इज नॉट अ लुकिंग पॉजिटिव. बल्लेबाज की बॉडी लैंग्वेज पॉजिटिव नजर नहीं आ रही. यहाँ पर कंधे थोड़े से झुके हुए, दबाव बरकरार है, साफ तौर पर दबाव उनके चेहरे पर दिखाई दे रहा है, और महाराज इसका फायदा उठाते हुए 5 गेंदे 31 रन की आवश्यकता. आपकी बार. ग्रेट डिलीवरी, व्हाट एग्जीक्यूशन, timing and placement absolutely superb. Excellent body balance, using the pace of ball beautifully, और एक्स्ट्रा कवर के रीजन से निकलता हुआ काफी अरसे बाद यहाँ पर चौका नजर आता हुआ. बल्लेबाजी में है, यहाँ पर 1 रन जरूर मिलेगा. 7वें पायदान पर आए हुए बल्लेबाज है. अब समीकरण तब्दील होता नजर आ. 3 गेंदे और जीत के लिए 26 रन की आवश्यकता. 3 गेंदे और 26 रन की आवश्यकता. यहाँ पर यह मुकाबला बिल्कुल एक तरफा. यह मुकाबला दोनों टीमों के लिए जीत काफी मायने रख रही थी, क्योंकि दोनों टीमों ने एक मुकाबला खोया था. इस मुकाबले से हमें काफी उम्मीद थी, और मुकाबले में गेंदबाजी अच्छी देखने को मिली दोनों ओर से. ओ व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक.
खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन यहाँ पर एंजॉय करते हुए फील्डिंग के साथ, ग्राउंड के साथ, क्योंकि लग्जरी ग्रेनेज यहाँ पर है। आप समीकरण बनेगा 2 गेंदे और 25 रन की आवश्यकता। अब ये मुकाबला जीत की कगार पर है, जीत उनके दहलीज कर बिल्कुल दस्तक दे रही है। सिद्धिविनायक उसगांव टीम ऊंची उड़ान भरने के लिए तैयार है। ओह ये देखिए, जिस तरह हम फ्लाइट में जब बैठते हैं ना मनीष सर, तब हमें इंस्ट्रक्शन दिए जाते हैं कि प्लीज पुट योर बेल्ट, गेट रेडी फॉर फ्लाई, उड़ान भरने के लिए ये तैयार है। और ये यहाँ पर ये टीम उड़ान भरने के लिए बिल्कुल तैयार है। नए साल की जीत मुबारक देंगे हम जो जीतने वाली टीम होगी। ये मुकाबला काफी बड़ा हुआ, गेंदबाजी दोनों तरफ से अच्छी चली, दोनों टीमों की ओर से प्रभावित करने वाली गेंदबाजी। और ये देखिए यहाँ से दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम बॉलर। और ये मुकाबला 24 रनों से जीता यहाँ पर, यह शानदार जीत। सिद्धिविनायक उसगांव टीम पिछले साल के चैंपियन क्यों बने, इसका जवाब देते हुए करारा जवाब दिया और यहाँ पर यह मुकाबला 24 रनों से जीती। इट इज अ कन्विंसिंग विक्ट्री। आई वुड लाइक टू अप्रिशिएट टू ऑल बॉलर्स, फैंटास्टिक परफॉर्मेंस फ्रॉम ऑल बॉलर्स। 24 रन से मुकाबला जीत चुके, जीत की ढेर सारी आपको शुभकामनाएं। रुकाना चाहेंगे, देखिए 4 स्पोर्ट्स वियर्स हम देख पा रहे हैं हमारे स्क्रीन के ऊपर, जिनके प्रोपराइटर भी हमारे बीच में है। बहुत ही शानदार ये उनकी दुकान है जहां पर सब इक्विपमेंट्स आपके लिए बिल्कुल रेडी है, क्वालिटी के लिए जाने जाने वाली है 4 स्पोर्ट्स वियर्स। थैंक यू गौरव सर, थैंक्स अ लॉट। तो आइए रुक करेंगे अगले मुकाबले की तरफ। शानदार मुकाबला हुआ, गेंदबाजों ने प्रभावित किया इस मुकाबले में। अगला मुकाबला किस प्रकार होगा, चर्चा का विषय बनता हुआ। FM 11 बनाम मांडवी फैमिली यानी कि मांडवी परिवार इनके बीच में होगा। टॉस जीता मांडवी परिवार ने, पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया FM 11 टीम को। आइए कमेंट्री में तब्दीली करना चाहेंगे। पहले आवाज होगी यहाँ पर राष्ट्र भाषा के हमारे अशोक नाइक सर, और अगली आवाज होगी आपके सामने वॉइस ऑफ महाराष्ट्र हमारे काफी लोकप्रिय समालोचक कमेंटेटर। आइए प्रसाद सर को सुनेंगे, अगली आवाज उनकी होगी। थैंक यू सो मच।